असं आपण सगळ्यांनीच प्रसिद्धी माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवलं। 30 तारखेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत होती, 31 तारखेला छाननी होती आणि त्या छाननीच्या दिवशीच महायुतीचा एक शिलेदार हा बिनविरोध निवडून आला आणि त्याच्यानंतर 1 आणि 2 तारखेला जे अर्ज पाठीमागे घेण्याची वेळ होती त्यावेळेला आणखी 5 उमेदवार असे महायुतीचे 6 जण हे बिनविरोध निवडून आले। आणि त्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे 2 तारखेला भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांबरोबर हा संवादाचा कार्यक्रम केला आणि तिथपासून कार्यकर्ते जे जोशाने कामाला लागले। भारतीय जनता पार्टी म्हणून संघटनात्मक जी बांधणी आहे ही बूथ स्तरापर्यंतची बांधणी आहे। माननीय भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या 2 जानेवारीच्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यापासून जी सुरुवात झाली आणि काल माननीय मुख्यमंत्री यांच्या संवाद सभेपर्यंत हा आमचा प्रवास हा त्यांनी सांगितला। या सगळ्या कालावधीमध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विजन म्हणजे सबका साथ सबका विकास हे त्यांचं कायम सूत्र राहिले आणि हे सगळं सबका प्रयास याच्या माध्यमातून हे आजवर शक्य झालंय हे माननीय पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे संवादापासून संवादापर्यंत हा जो प्रचाराचा प्रवास आम्ही आपल्याला सांगितला त्याच्या पाठीमागे आपल्या सगळ्यांपर्यंत आम्ही कशा पद्धतीने पोहोचू शकलो हे आम्ही सांगतो। म्हणजे काल कामोठ्यामध्ये आमच्या वार्ड निहाय पोलिंग एजंटच्या सभा पार पडल्या। सोशल मीडियाच्या माध्यमातून निर्माण केलेल्या वॉरूम्स असतील किंवा उमेदवारांचे प्रचार पत्रक असतील या सगळ्याच बाबतीमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय या आमच्या महायुतीनं सतत प्रचारामध्ये आघाडी घेतली। प्रचार करत असताना घराघरापर्यंत आम्ही गेलं पाहिजे याच्यावरती सगळ्यांचा आमचा विशेष आग्रह होता। प्रचार करत असताना आपल्याला कल्पना आहे प्रभाग क्रमांक 1 पासून 20 पर्यंत धरा 1 आणि 2 प्रभाग आहेत, त्याच्यामध्ये ग्रामीण भाग जास्त प्रमाणात आहे आणि 3 नंबर प्रभाग जो आहे या 3 नंबर प्रभागामध्ये आता मोठ्या प्रमाणावरती नागरीकरण आता त्या ठिकाणी झालंय। इनफॅक्ट 3 नंबर प्रभाग जो आहे संपूर्ण 20 वॉर्डामध्ये सगळ्यात जास्त मतदान म्हणजे 46,700 पेक्षा जास्त मतदान हे त्या एका प्रभागात आहे। आता या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचायचं मतदारापर्यंत तर त्यासाठी कार्यकर्त्यांची चांगली टीम असावी लागते, कार्यकर्त्यांचं चांगलं नेटवर्क असावं लागतं जे आमच्या सुदैवानं आमच्याकडे सातत्यानं राहिलेलं आहे। राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार या सगळ्यांच्या बरोबरीनं काम करत असताना आम्ही माहितीचे कार्यकर्ते आहोत, सन्माननीय आठवले साहेबांचे आम्ही कार्यकर्ते आहोत। तर संवाद या विषयावरती आम्ही सतत भर ठेवला। आम्ही प्रचाराची पत्रकं घेऊन लोकांच्याकडे गेलो, त्यांच्याशी संवाद साधलाय। आम्ही फक्त प्रचाराच्या निमित्तानं लोकांकडे गेलेलो नाही, आम्ही सातत्यानं मोदी सरकारची कामं लोकांपर्यंत घेऊन गेलोय, राज्य सरकारची कामं लोकांपर्यंत घेऊन गेलोय। त्यामुळे लोकांना आम्ही नवीन नव्हतो, लोक आम्हाला नवीन नव्हती। भारतीय जनता पार्टी म्हणून आमची ताकद काय आहे सगळ्यात जास्त की आम्ही बहुतांश इमारतींमध्ये आमचे सेक्टर प्रमुख आहेत। भाजपची मूळ रचना आमचे शक्ती केंद्र प्रमुख, बूथ अध्यक्ष ही आमची रचना आहेच, त्याच बरोबरीनं आम्ही आता बिल्डिंग प्रमुख नेमले आणि त्या बिल्डिंग प्रमुखांमार्फत आम्ही वेगवेगळ्या सोसायट्यांचे चेअरमन, सेक्रेटरी यांच्यापर्यंत आम्ही पोहोचलो। प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांच्या संवाद सभेचं आमंत्रण घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचलो। मुंबईपासून आपण पहा की त्यांना मात्र तिकीट त्या ठिकाणी मुंबईपासून अन्य ठिकाणी दिली गेली, जे आधीपासून राजकारण होते। पण आमदार आता झाला 1 वर्षापूर्वी आणि लगेच घरातल्या कुटुंबियांना त्या ठिकाणी सांगतोय असं घडता कामा नये। यासाठी माननीय या म्हणजे सभागृह नेते माजी परेश ठाकूर यांनी आधीच निर्णय घेतला, मी निवडणूक लढवणार नाही आणि परेश ठाकूरांनी ही निवडणूक लढवलेली नाही। त्यामुळे आमच्यावरती जे आरोप करतायत त्यांनी या दृष्टिकोनातून विचार करावं की आपण कशा पद्धतीचे आरोप करतोय। आमच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप ज्यांनी केला त्यांच्या बॅनरवरती ज्यांची फोटो आहे ते गेली 4.5 वर्ष
एक बँक कर्नाळा बँक ही बुडवल्याबद्दल ते तुरुंगात आहे आणि त्या बँकेच्या ठेवीदारांचे पैसे आमच्यामुळे ठेवीदारांना मिळाले. ते ठेवीदार त्यांच्याशी जास्त संबंधित होते आणि म्हणून एक एक करत ते त्यांच्यापासून ते त्यांचे सहकारी निखळत गेले. आमच्याकडे जी संख्या 51 होती ती महापालिकेची निवडणूक लागताना आमची 65 झाली. विजय खानावकर महायुतीचे आमचे राष्ट्रवादीचे 66 झाले. म्हणजे ते आमच्यावर आरोप करतात पण त्यांनी स्वतःच जरा अंतरंगामध्ये झाकून डोंगावर बघावं तर त्यांच्या लक्षात येईल त्यांचा जनाधारही सुटला आणि मग आता त्यांचे सहकारी सुटले. आज आमच्या बरोबर त्यांच्यातले निवडून आलेले सहकारी आमच्या बरोबर का आले याचं कारण असं आहे की त्यांच्यावरचा जनतेचा विश्वास आधीच उडाला होता.